आम्ही आधी भोग संपवतो आणि मग दर्शन देतो. जखमीवर औषध लावलं की आधी झोमतं आणि मग बरं वाटतं. आता झोमण्याची आणि बरं वाटण्याची प्रक्रिया सुरू आहे. आधी औषध देणार, मग बरं होणार आणि मग दर्शनाचा लाभ मिळणार. शिव शंकर शंभो. थांबा हा, मी स्वामी देवांना सांगते. गया, स्वामी देवांना सांगतेस नंदराम आलेत म्हणून? सुंदरा मावशी, स्वामी आतमध्ये नाही आहेत. म्हणजे स्वामी आत नाहीत, बाहेर नाहीत, अंतर्धाम पावले का? म्हणजे आम्ही आलोत म्हणून स्वामी अंतर्धान पावलेत? म्हणजे स्वामींचं दर्शन होणार नाही आम्हाला? अहो तसं नाही, कुणा भक्ताच्या हाकेला धावून गेले असतील. आता त्यांनीच तुम्हाला इथे बोलवलंय म्हटल्यावर ते असं कसं करतील तुमच्या बरोबर? पण स्वामी तर सध्या अक्कलकोट मध्ये नाहीये. स्वामी सध्या देशभ्रमंतीला गेले. ते आता 2-3 महिने तरी परत येणार नाही. तुम्ही? आपण भेटलो होतो, आठवतंय? अक्कलकोटच्या वाटेवर तुम्हीच सांगितलंत ना स्वामी देशभ्रमंतीला गेलेत म्हणून. 2-3 महिने भेट होणार नाही. मी अहो नाही, कसं शक्य आहे? आपली भेट तर आत्ताच होतीये ना, आणि याआधी आपण भेटलोच नाही हो. हो ना, कविराज इथून कुठेच गेले नाही. म्हणजे ते मला वाटतं स्वामींनी कविराजांचं रूप घेऊन तुमची परीक्षा घेतली असणार. परीक्षा घेतली? पण स्वामी असं का करतायत? नलिनी, तुझ्या लक्षात येतंय का? म्हणजे अजूनही आपली परीक्षा संपलेली नाहीये. अहो, जिथे दर्शन उशिरा घडतं तिथे बोध जवळ असतो. म्हणजे स्वामी तुम्हाला यातून काहीतरी सुचवू पाहताय. आम्हाला स्वामींचं दर्शन होणारच नाही का? होणार, नक्की दर्शन होणार. बुवाने हाच पत्ता सांगितला होता. कपिले, इथे जा, इथे तुला खजिना मिळेल. पण खजिना कुठेच दिसत नाहीये. पुन्हा इथे बघतो आम्ही, नाही, इथे तर खजिना नाहीये. खजिना कुठे असणार? नाही नाही नाही, आता आम्ही जातो आणि त्या बुवाला जाबच विचारतो की आम्हाला खोटं का सांगितलं इथे खजिना असेल ते. बुवा, आई आई गं, आई! हा दगड कोणी इथे वाटत ठेवला? ही दगड ठेवायची जागा आहे? अरे अरे, हा जरा दगड उचला रे. अरे कोणी आहे? अरे हा दगड उचला. अरे शी, सगळे कोणीही लक्ष देत नाही आमच्याकडे. कपिले, आई 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 गं, आई आई, ठेच लागले स्वामी. आम्ही तुला इथे का पाठवले तुला कळलंच नाही. हा दगड बाजूला कर. मी नाही स्वामी, मला शक्य नाही. अहो, माझ्या पायाला ठेच लागले, शिवाय दगडही जड आहे आणि खजिना शोधून थकले मी. माझ्या त्राण नाहीये आता. अरे गणू, इकडे. नमस्कार स्वामी. हा दगड बाजूला कर. हा, लवकर कर. काय माणसं दगड इथे ठेवतात?
स्वामी, हे अंगठी पाहिलंच कपिले, ज्या दगडाला तू अडथळा समजत होतीस आणि दोष देत होतीस, त्याच दगडाखाली हा खजिना दडलेला होता. स्वामी देवा, या या स्वामी देवा. स्वामी देवा, देवा कुठे आहात तुम्ही? स्वामी देवा. स्वामी देव इथेही नाहीयेत. कुठे असतील? तर मावशी, अहो एवढ्या लांबून अक्कलकोटला आलं तरी स्वामींचं दर्शन सहज होत नाहीये. काही काही चुकलंय का आमचं? ते स्वामी देवच सांगू शकते. पण एक गोष्ट मात्र मी नक्की सांगू शकते, स्वामी देव तुम्हाला दर्शन देत नाहीयेत हा योगायोग नाहीये. स्वामी देवांच्या मनात अजून तुम्हाला दर्शन द्यायचं आलेलं दिसत नाही. मावशी, आम्ही काय करावं म्हणजे स्वामींचं दर्शन होईल आम्हाला? धीर धरा. मावशी, अहो कसा धीर धरू? म्हणजे आज जर स्वामींचं दर्शन झालं असतं तर खरंच खूप बरं झालं असतं. त्याचं काय की उद्या सोमवार आहे, मला महादेवाचा अभिषेक करायचा असतो ना, मंदिरात जावं लागतं. खूप वर्षाचा नित्य नियम आहे मावशी माझा तो. मलाही कळत नाहीये या दोघांना इथे बोलावून स्वामी देव दर्शन का देत नाहीयेत. त्यात न सांगता निघून गेलेत. कुठे गेलेत याची कल्पना नाहीये. हो सुंदरा मावशी, ही आमची शेवटची आशा आहे. तुम्ही आम्हाला बोलवलं म्हणून आम्ही इथे आलो आणि आता स्वामीच दर्शन देत नाही आम्हाला. स्वामी देवांना परत यावं लागेल. त्यांना परत आणावंच लागेल. स्वामी देवा, देवा कुठे आहात तुम्ही? देवा मला माहितीये माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. देवा या, परत या, याला दर्शन द्या. देवा, देवा तुम्हाला परत यावंच लागेल आणि तुम्हाला परत आणण्यासाठी मला काहीही करावं लागलं तरी मी करीन. स्वामीदेव हट्टी आहे, ते सहज परत येणार नाही. पण मीही त्यांची भक्त आहे, तितकीच हट्टी आहे. मी त्यांना परत घेऊन येईन. आलेच. सुंदरा मावशी, अहो सुंदरा मावशी. मावशी, अहो कुठे चालत मावशी? तुम्ही जे शोधत असता ते तुमच्या डोळ्यासमोर असतं, पण तुम्हाला दिसत नाही. कारण तुमचं लक्ष त्या अडथळ्याकडे असतं, पण त्या अडथळ्यामागे दडलेल्या संधीकडे नसतं. हे गे रे, ही अंगठी राणीची आहे. त्या सर्वात प्रिय अंगठी आहे. काही दिवसांपूर्वी राणी पालखीतून इथून जात असताना ही अंगठी खाली पडली. नंतर कोणीतरी दगड सरकवला, दगडाखाली दबली गेली. ही अंगठी राणीला अतिशय प्रिय आहे आणि तिने सांगितलंय, जो कोणी ही अंगठी परत आणून देईल त्याला आम्हाला धन देईल म्हणून. जा, ही अंगठी तिला नेऊन दे. धन्यवाद स्वामी. अरे गणपती, अंगठी माझी आहे, मला दे. अरे थांब कपिले, जाऊ दे त्याला. खजिना. आम्ही तुला संधी दिली होती, पण तू आमचं ऐकलं नाहीस. तू काय केलंस? स्वतःहून दगड बाजूला केला नाहीस. इतरांना सांगत राहिलीस, इतरांचा विचार केला नाहीस. आम्ही सांगितलं तरी ऐकलं नाहीस. तू स्वतःच्या हाताने स्वतःच्या नशिबातला खजिना गमावलास.
कपिलेश जो केवळ तक्रार करत राहतो त्याच्या नशिबी काही येत नाही, मात्र जो अडचणींचा सामना करतो त्याला खरा खजिना मिळतो. कपिले, प्रत्येक अडचण ही तुमची वाट अडवायला आली असते असं नाही, ती तुम्हाला शिकवायला आलेली असते. आणि जो यातून शिकतो तो पुढे जातो. स्वामी स्वामी माझी चूक झाली, आता यापुढे अशी चूक होणार नाही. मला अजून एक संधी द्या ना, एकच संधी द्या ना स्वामी. मी पुन्हा चूक करणार नाही स्वामी. एक शेवटची संधी देतो, यापुढे आम्ही काही करू शकणार नाही. नाही शेवटची संधी मला द्या, एक संधी द्या. योग्य वेळी एक जोडपं तुला भेटेल. तुला आता मी जे सांगतोय ते त्या जोडप्याला सांगायचं, आणि जर तू तसं केलंस तर तुला खजिना मिळेल. नीट ऐक. हे त्यांना सांगायचं, कळलं? तुझ्या अट्टहासापायी आम्हाला तुला एक संधी द्यावी लागली, आणि तिकडे ती अट्टहास करते, तिचा हट्ट देखील पूर्ण करावा लागेल. शिवशंकर शंभो. स्वामी देवा, आज काहीही झालं तरी मी मागे हटणार नाही. श्री स्वामी समर्थ. ऐक स्वामी देवा. सुंदरा मावशी थांबा. सुंदर मावशी, अहो हे असं का करताय तुम्ही? श्री स्वामी समर्थ. बस करा सुंदर मावशी, आता नाही सहन होणार तुम्हाला ते. अहो आमच्यासाठी स्वतःला त्रास करून घेऊ नका. नलिनी ताई, नंदराम भाऊ, अहो हे मी काही तुमच्यासाठी करत नाहीये. अहो कृपा करून थांबवा. सुंदर मावशी, अहो तुम्ही स्वतःला एवढा त्रास का करून घेतात? मला भीती वाटते नंदराम भाऊ. स्वामी निघून गेले आणि परत आलेच नाहीत तर. हल्ली खूप विचित्र वागतात ते, तुम्हाला कल्पना नाहीये त्याची. स्वामी देवांना परत आणायचं असेल तर मला हे करायलाच हवं. शिष्यांच्या यातना बघवत नाहीत त्यांना, माझ्या यातनाच त्यांना परत घेऊन येतील. श्री स्वामी समर्थ. थांबा. हे जर करायचं असेल तर ते मी करते. मला व्हायचा तो त्रास होऊ द्या. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी, स्वामी अहो आमच्यासाठी नाही, ह्यांच्यासाठी तरी या. श्री स्वामी समर्थ. स्वामी देवा. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. सुंदरे, स्वामी देव आले. आले स्वामी देव आले. अहो पण आम्हाला तर कोणीच दिसत नाहीये इथे. अहो बघा ना, काट्यांची फुलं झाली, माझ्या जखमा बऱ्या झाल्या, माझ्या यातना थांबल्या. स्वामी देव आले. शिवशंकर शंभो. स्वामी देवा. स्वामी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सुंदर्या, काय वेळेपण आहे? देवा, मी तुम्हाला किती हाका मारल्या, तुम्ही प्रतिसादच दिला नाहीत. काही कारणाशिवाय आम्ही असं करतो का?
पण तू आम्हाला याला भाग पाडलास. स्वामी स्वामी अहो तुम्ही दर्शन दिलत. खूप उपकार झाले स्वामी तुमचे आमच्यावर. सुंदरा मावशी माध्यम बनल्या म्हणून आम्ही इथपर्यंत आलो. स्वामी, आमचं काही चुकलं का? भेद अजून शिल्लक आहे. भेद? कसला भेद स्वामी? स्वामी देवा, एक विनंती आहे. या नंदराम भाऊंना लवकर बरं करा. त्यांना खूप यातना सहन कराव्या लागतात. बर, उद्या सोमवार आहे. उद्या दिवसभर आमची सेवा कर, बरा होशील. चल. हो स्वामी, मी करीन सेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. सेवा तर करीन मी, पण दर सोमवारी महादेवाच्या मंदिरात जाण्याचा नेम आहे माझा. तो कसा काय चुकवायचा? म्हणजे यावेळी महादेवाचं दर्शन नाही. नाही, महादेवाशिवाय मी राहू नाही शकत आणि स्वामींची आज्ञाही मोडू शकत नाही. स्वामी स्वामी अहो कुठल्या धर्म संकटात टाकलत मला? नलिनी, थंडी खूप आहे का आज? अंग पण थरथरलंय. उद्या सोमवार आहे. सोमवारचा दिवस मी संपूर्ण महादेवाच्या मंदिरात घालवतो. त्यातच नेमकं स्वामींनी उद्या त्यांच्या सेवेला बोलवलंय. अशाने महादेवांची प्रतारणा तर नाही होणार ना ग? अहो, तुम्ही तसं स्वामींशी बोलून घ्यायचं होतं. सोमवार ऐवजी मंगळवारी येतो म्हणून. धाडसच झालं नाही बघ. आणि मी हो बोलून गेलो. आता स्वामींनी बोलवलंय म्हणजे त्यांच्या सेवेला जायलाच हवं ना. अहो, आजवर तुमच्या महादेवाच्या पूजेत कधीही खंड पडला नाही. ह्या वेळेस पहिल्यांदाच खंड पडणार आहे. हो, पण अशाने महादेवांचा कोप तर नाही होणार आपल्यावर? अहो नाग! तो आला, त्याने आपल्याकडे पाहिलं आणि तो बाहेर निघून गेला. कदाचित त्याला आपल्याला काही सुचवायचं तर नसेल ना ग? बहुतेक तो आपल्याला कुठेतरी नेऊ पाहतोय. हा त्याचा इशारा असेल का? पण कुठे आणि का? कदाचित महादेवांचा कुठला तरी निरोप त्याला आपल्यापर्यंत पोहोचवायचा असेल. बरोबर बोलतेस नलिनी तू. चल जाऊयात. जर मातीतून लोखंडाचे तुकडे ओळखायचे तर अंगी चुंबक असे गुणधर्म असावे लागतात. त्याचप्रमाणे देवाचे संकेत ओळखायचे असतील तर भक्ती परिपक्व असावी लागते. नंदराम आणि नलिनी, बघूयात तुमची भक्ती किती परिपक्व आहे. स्वामी देवा, तुमचं हंतरुण घातलंय. आता निजा बरं, थोडा आराम करा.
स्वामी अहो देवा अहो किती थंडी आहे, तुम्ही असे जमिनीवर झोपलात तर त्रास होईल तुम्हाला. देवा असं नका हो करू. आम्ही आधीच सांगितलं होतं की आम्ही जमिनीवर झोपणार. देवा अहो तुम्ही असे जमिनीवर झोपलात तर तुमच्या तब्येतीवर परिणाम होईल. असं काय करताय देवा? याचं उत्तर आधीच दिलं आम्ही. आम्ही जमिनीवर झोपणार आणि ज्याला जायचं असतं तो आधी जमिनीशी नातं जोडतो.